नमस्कार. आज आपण एका विशिष्ट विषयावर बोलूया. आजचा विषय आहे, की ज्योतिषशास्त्र आपण फक्त अडचणी आल्या किंवा संकट आले किंवा काहीतरी अशी परिस्थिती निर्माण झाली, की जी आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे. अशा वेळेस आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतो. म्हणजे आपण आपलं जन्मकुंडली घेऊन ज्योतिषाकडे जातो आणि तिथून आपण त्याच्याशी बातचीत करून आपण त्यांना विचारतो, की याच्यावर काही आपल्याला रस्ता दिसतोय का? आपण काही बाहेर येऊ शकतोय का याच्यातून? आता ह्या विषयावर मला असं बोलायचं आहे, की आपण फक्त संकट आली कीच बघावं का ज्योतिषशास्त्र? तर नाही. याचं कारण असं आहे, की आपण जर असं फक्त संकट आली असं बघण्याचा केला तर तो जरूरच करावा. परंतु आपल्याला अजून मुलांचे करिअर, 10वी नंतर कोणत्या दिशेला जायचं आहे, कोणता जॉब केला तर आपल्याला सुटेबल होऊ शकतो. आत्ता मी आहे त्या जॉबमध्ये कंटिन्यू करू का नको? पुढे मला असं काही आहे का प्रमोशनचे चान्सेस? मी आत्ता घर घेतलं, तर मला तसं प्लॅनेट पोझिशन आहे का सपोर्ट करणारे, की जेणेकरून ते माझं पूर्णत्वाला जाऊ शकतं? आता तर सध्या असे विषय आहेत, की डेव्हलपमेंटला जात आहेत बऱ्याच जागा, रिडेव्हलपमेंटला. आता त्याच्यामध्ये काय होतं, की बिल्डिंगचं डिझॉल्व केली जाते, डेमोलिश केली जाते आणि मग पुढे काय होतं, की ती अर्धवट अवस्थेमध्ये कुठेतरी अटकतं आणि ते लीगल स्टेप्सकडे निघून जातं. चॅलेंज केलं जातं. तर ह्यामध्ये आपण ज्योतिषचा आधार घेतो, की हे कंप्लीशनला जाणार आहे का? की मी याच्यातूनच बाहेर पडून आपले कॉन्ट्रिब्युशन घेऊन निघूया का? असे पण एक काही प्रश्न आपण त्याच्यातून सोडवू शकतो. आता आपण असे अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो, की मुलांच्या बाबतीतले पुढचे येणारे प्रश्न. आता तर असं झालं आहे, की 8वी-9वीलाच पालकांना चिंता वाटायला लागल्या आहेत, की 10वी नंतर मुलाचं पुढे काय होणार? करिअर कसं होणार? 12वी नंतर त्याचं भवितव्य काय आहे? हे सगळं जे आपण ज्योतिषाच्या माध्यमातूनच बघतो आहोत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की ज्योतिष हे काही फक्त अडचणीच्या काळात असतंच असं नाही, तर आपण मार्गदर्शनासाठी पण ज्योतिष वापरू शकतो की नाही? आता आपल्याला माहीत आहे, की समजा आपण आता रिटायर्ड झालो आहे आणि आता मला पुढे काय करूया? मी जॉब करू माझ्या एक्सपिरियन्सच्या आधारावर, की मी फ्रीलान्स करू काही? असा आपल्याला प्रश्न येतो की नाही? त्यावेळेस आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला बरीच उत्तरं आणि मार्ग सापडत असतात. असे असंख्य प्रश्न आहेत, असंख्य जे आपल्यासमोर येत असतात आत्ताच्या चालू काळात, जे आपल्याला अकलनीय आहेत, की कळू शकत नाही, की नक्की मी याच्यात स्टेप्स काय घेऊया? तर मग अशा वेळेस आपण ज्योतिषशास्त्राचा नक्की आधार घ्यावा. आपण कुंडलीच्या आधारे, जन्मकुंडलीच्या आधारे आकाशातलं जे काही ट्रान्झिट चालू आहे, जे काही आपलं भ्रमण चालू आहे ग्रहांचं, त्याचं अलाइनमेंट आपण करत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला जी उत्तरं येतात, ती आपण तिथे त्यांच्यासमोर मांडत असतो. आता ह्याचा फायदा असा होतो, की आपल्याला अगदीच कन्फर्म होतं, की ठीक आहे, आता आपल्याला हा जो काही निर्णय घेतला आहे, हा पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहेच. मग आपण एक टेन्शन न घेता पुढे ते प्रोजेक्ट आपण वर्कआउट करतो. या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता आत्ताच्या काळामध्ये अजून एक प्रश्न असा येतो आहे, की वृद्ध लोकं जे काही आत्ता ज्या परिस्थितीत आहे, कारण त्यांचं शेवटी काय होतं, घर असतं स्वतःचं, परंतु इन्कम तेवढं नसतं जेवढं घर चालवायला पाहिजे तेवढं. आता तो मंथली खर्च जो आहे तो भागत नसतो. मेडिकल एक्सपेन्सेस जास्त असतात, कारण हेल्थ इश्यूज खूप येतात. अशा वेळेस ती ओल्ड एजवाल्यांची चिंता असते, की आमची मुलं आम्हाला सांभाळणार का? आम्हाला काही असे प्रॉब्लेम येतील का? आमचं वृद्धत्वाचा काळ कसा जाऊ शकतो? आणि अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आत्ताच्या चालू काळात येत आहेत. ना की फक्त ज्योतिषशास्त्रामध्ये हे प्रश्न विचारले जातात, की मॅरेज कधी होणार? मुलं कधी होणार? हे पूर्वीच्या काळी होतं. आता मॅरेजच्या संदर्भात बोलायचं झालं, तर मॅरेजच्या कन्सेप्टच बदलले आहे सगळीकडे. कारण एकतर करिअर करता करता कशीही तिशी ओलांडली जाते. त्याच्यानंतर कुठेतरी मॅरेजचा सेटल झाल्यावर विचार केला जातो, की नोकरीत सेटल होऊ दे मला आधी, माझं करिअर नीट होऊ दे आणि मग त्याच्यानंतरचा प्रश्न असतो, की संतती. मग ती संतती आम्हाला दत्तक घेऊन मूल करायचं आहे, की मला स्वतःचं मूल जन्माला घालायचं आहे, असे प्रश्न पण असतात. हे सगळं आत्ताच्या काळातल्या या घडामोडींच्या आधारावर आहे, कारण आपण आहोत कलियुगात वावरतो. आत्ताचं फास्ट युग आहे.
करोनापासून काय झाली आहे परिस्थिती, की सगळ्यांपुढे अस्थिरता निर्माण झाली आहे. कोणी स्थिर नाही आहे. आता मग काय होतं, ह्याच्यात आपण जे काय शोधतो आहे उत्तरं, ती आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे सहजतेने शोधू शकतो. तर यासाठी मला वाटतं तुम्ही ज्योतिषशास्त्राचा वापर केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे, उपयोगात आणलं पाहिजे. आता मला असा प्रश्न आहे, की ज्योतिषशास्त्रामध्ये भीती नावाचा एक प्रकार, भय घातलं जातं. भय कशासाठी घालायचं? जर ग्रह आहेत ते आपल्याला जर इंडिकेट करता आहेत, तर आपण त्यांना समोरच्या व्यक्तीला घाबरवून टाकून, की असं घडेल, तसं घडेल आणि त्याच्यामधून आपण त्या भीतीपोटी ती व्यक्ती काहीतरी निर्णय घेते आणि ते तसं मला चुकीचं वाटतं. कारण की असं मला कुठे आढळत नाही आहे, की तुम्ही काही कोणत्या ग्रहाने त्यांना वाईटच करायचं ठरवलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट या घटना घडणारच आहेत, की त्या ज्योतिषशास्त्राच्या आधारावर ते सांगितलं जातं. तर मला असं वाटतं, की आपण हे जरा सगळा हा जो काही दृष्टिकोन आहे ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा, हा बदललाच पाहिजे. आणि हा बदल घडवण्यासाठी हा एकट्या-दुकट्याचा नाही आहे हा कार्यक्रम. आपण सगळे मिळूनच हे ज्योतिषशास्त्रामध्ये जे काय थोड्याशा गोष्टी आहेत, त्या बदलूयात असं मला वाटते. आता नवीन पद्धतीने दृष्टिकोनातून बघायचं झालं, तर खरं तर ट्रान्झिटमध्ये सगळी उत्तरं आहेत. आता ट्रान्झिट म्हणजे गोचर, ग्रहगोचर. आता त्या ग्रहगोचराच्या आधारावर जर आपण विचार केला, तर आपल्याला जर उत्तर येतं आहे आणि त्याचा काळ कळतो आहे, तर तो समोरच्या जातकाला सांगायला काय हरकत आहे? ते सांगायचं आणि त्याला परत आपण काउन्सेलिंग करू शकतो. मग काउन्सेलिंग करण्याचा जो काय चांगला उपाय आहे, त्याचं मनोधैर्य वाढतं त्याच्याने. तो त्या परिस्थितीला टॅकल करण्याच्या मनस्थितीत येतो, कारण त्याचं खच्चीकरण झालेलं असतं, तो मनाने खचलेला असतो आपल्याकडे येतो तेव्हा. मग त्याला आपण अजून काहीतरी कुठले तरी गोष्टी सांगायच्या आणि खर्चिक गोष्टी त्याला करायला लावायच्या आणि तो आधीच आर्थिक अडचणीत असतो, त्यातून तो बाहेर येत नसतो. तो अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण त्याला काहीतरी भीती घालून करण्यात काही अर्थ नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. मी कोणावर टीका करत नाही आहे. पण ज्योतिषशास्त्र आपल्याला बदलायला पाहिजे, कारण ज्योतिषशास्त्र मी अभ्यास नाही म्हणत आहे. ते वेदांग आहे. ते मी माझ्या एकटीने बदलू नाही शकत. पण ज्योतिषशास्त्रामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. तो एक वेदांग आहे. त्याचा वापर आपण आपल्या चांगल्या मार्गदर्शनासाठी करायचा आहे. आपल्या आयुष्यात येणारे टप्पे, ज्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं, त्या पद्धतीने आपण त्याचा वापर करूया ना. मग कशासाठी आपण त्याचं भय निर्माण करायचं? तर हे सगळं टाळायचं असेल, तर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करा आणि ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी तयारी करा. माझे स्वतःचे क्लासेस आहे. मी माझे स्वतःचे क्लासेस पर्सनली घेते. एकाच व्यक्तीला एका वेळेस अटेंड करते आणि त्या व्यक्तीला होरोस्कोप कसा डिकोड करायचा, त्याचं कसं आपण विश्लेषण करायचं असतं आणि कशी उत्तरं शोधायची हे शिकवत असते. ज्यांना बेसिक येत नसतं, काहीही ज्योतिष माहिती नाही, त्यांच्यासाठी पण असतो. त्यांच्यासाठी थोडा वेगळा अभ्यासक्रम आपल्याला करावा लागतो, कारण त्यांना थोडीशी आधी आयडिया द्यावी लागते ग्रहांच्या संदर्भातली त्यांना. आणि आपण ते करून आपण ज्यांना ज्योतिषशास्त्र येत नाही आहे त्यांच्यासाठी 5 सेशन ठेवलेत आणि ज्यांना ज्योतिषशास्त्र ऑलरेडी येतं आहे आणि ज्यांना कळतं आहे की थोडाफार अभ्यास झालेला आहे पण प्रिडिक्शन येत नाही, अशांसाठी आपण 3 सेशन घेतो फक्त. 3 सेशन असे घेतो की 2 तासाचे असतात ते. आणि साधारणपणे आपण आपल्या पद्धतीने आपल्या वेळेप्रमाणे घ्यायचे असतात. सकाळी 10 ते रात्री 10 हा टायमिंग आहे. त्याच्यातले कोणतेही 2 तास तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही जॉईन व्हा ऑनलाईन. ऑनलाईन जॉईन झाल्यानंतर मोबाईल आपले कॅमेरे ऑफ असतात, कारण की माझा दृष्टिकोन असा आहे की आपण हे मौखिक ज्ञान आहे, हे कानाने ऐकायचं आहे आणि ग्रहण करायचं आहे, ग्रास करायचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहोत, शिकताना 3 सेशन आपण करतो. 3 सेशनमध्ये आपण कुंडली सोडवायला शिकवतो. पूर्णपणे लाईव्ह कुंडली सोडवतो, जी की आपल्याला कधीच माहिती नसते. माझ्यासमोर ती कधीही आलेली नसते. आपला क्लास सुरू झाल्यानंतर मी कुंडली समोर विचारते, त्याप्रमाणे मी माझ्याकडे मांडते आणि मी त्याच्यावर सुरू करते. ह्या पद्धतीने, कारण ह्याच्यातून एक विश्वास निर्माण होतो की मला आधी काहीही पाठवलेलं नसतं, कुठलंही डिटेल्स माझ्याकडे नसतात. मग जर मी डिटेल नसताना कुंडली जर सोडवू शकते, तर तुम्ही का नाही सोडवू शकणार? हा कॉन्फिडन्स तिथून निर्माण होतो आणि मग आपण त्याच्यातून पुढे जात असतो. हे जे काय आहे, कारण काय होतं की आपण परीक्षा भरपूर दिलेल्या असतात, पण कुंडली समोर आली की उत्तरच सापडत नाही.
कशी शोधायची हे कुठेच कळत नाही, कारण आपल्याला विंशोत्तरी दशा शिकवलेली, पण विंशोत्तरी दशेचा वापर कसा करायचा हे कोणी शिकवलेलं नाही. उत्तरं कशी शोधायची ते नाही शिकवलं. तर आपण खऱ्या अर्थाने ज्योतिषशास्त्र जर उपयोगात आणायचं असेल आणि आपलं जे सर्टिफिकेट जे काय आपल्याला मिळालेलं आहे, आपण परीक्षा दिलेलं आहे, थिअरी वाचली आहे, त्याचं सार्थकी होण्यासाठी आपण काय करूया, तर आपण आपण फलित शिकूया, म्हणजे प्रिडिक्शन शिकूया, ते पण लाईव्ह. तुम्ही कोणतीही कुंडली घ्या, माझ्यासमोर बसा, ऑनलाईन आपण त्याच्यावर आपण डिकोड करतो आणि अशा पद्धतीने आपण 3 दिवस हा सेशन करत असतो. आणि याच्यातून काय होतं की तुम्हाला नंतर माझ्याकडून हेल्पलाईन सुरू होते. तुम्हाला कुंडली सोडवताना काय अडलं तर मला फोन करा, व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला त्याच्यातून मार्गदर्शन करत राहील. याच्याने काय होईल की तुम्ही खऱ्या अर्थाने ज्योतिषशास्त्राचा कुंडली सोडवण्याचा जो काही अभ्यास असतो तो आपण करू शकतो. कारण असं आहे की आपण थिअरीमध्ये काय शिकलो आहोत, मागच्या घटना शिकलो आहोत, कोणाच्या तरी पत्रिका घेऊन ते शिकलो आहोत. पण मला असं म्हणायचं आहे की मागच्या घटना जर आत्ताच्या काळात लागू होतात का? बरं, ती घटना सिमिलर आहे का? त्या व्यक्तीच्या घटनेचा या व्यक्तीशी काही संबंध येतो का? या व्यक्तीचं पर्सनल लाईफ वेगळं असतं, त्याचे प्रश्न वेगळे असतात, काळ वेगळा चालू आहे. कारण आपण ज्योतिषशास्त्रात एक शिकलो आहे की देश काल पात्र. मग जर आपण देश काल पात्र, मग काळाप्रमाणे आपण बदलायला नको का? आपण आजही जुन्या पत्रिका घेऊन शिकतो आहोत. त्याचा कुठला उपयोग आणि कुठला संदर्भ आत्ता सोडवताना कुंडली नवीन समोर आलेली जातकाची कुंडलीसाठी होतो आहे, हे जरा तपासून बघा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ह्याच्यातून कुणालाही टीका करण्याची माझं अजिबात उद्दिष्ट नाही. कृपया नोंद घ्यावी आणि आपण क्लाससाठी जॉईन व्हावे. माझा नंबर आहे 9763787646. मनीषा चव्हाण, वारजी, पुणे. धन्यवाद.